भर पावसाळ्यात घागरभर पाण्यासाठी जीव धोक्यात घालण्याची वैरागडच्या ग्रामस्थांवर आली वेळ। जीवितहानी झाल्यावरच आंधळं बहिरं प्रशासन जागं होणार का? गावकऱ्यांचा संतप्त सवाल। आपत्ती व्यवस्थापन कागदावरच। गावच्या ओढ्यावरील पूल पावसात गेला वाहून। पिण्याच्या पाण्यासाठी व शेतशिवारात जाण्यासाठी करावी लागते कसरत। अहमदपूर तालुक्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस होत आहे। 8 दिवसांपूर्वी झालेल्या संततधार पावसामुळे वैरागड गावच्या ओढ्यावरील पूल वाहून गेला। या गावच्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी ओढ्याच्या पलीकडे असलेल्या निजामकालीन विहिरीवरून पाणी आणावे लागते। गावात जलजीवन मिशनचे काम झालेले आहे, परंतु नळाला पाणी येत नाही। यामुळे गावकऱ्यांना ओढ्याच्या पलीकडे असलेल्या या विहिरीतून पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे। पण मागच्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे ओढ्यावर असलेला सिमेंटचा पूल वाहून गेलेला आहे। यामुळे गावकऱ्यांना गळ्या इतक्या पाण्यातून ओढा पार करून पलीकडे असलेल्या विहिरीवरून पिण्यासाठी पाणी आणावं लागतं। तसेच शेतशिवारात जाण्यासाठी हीच कसरत वैरागड ग्रामस्थांच्या नशिबी आलेली आहे। याकडे प्रशासनाच्या एकही अधिकाऱ्यांनी अद्याप लक्ष दिलेलं नाही। वास्तविक पाहता सिमेंटचे पाईप जेसीबीच्या सहाय्याने पुन्हा त्या ओढ्यावर बसून लगेच हा पूल गावकऱ्यांना जाण्यासाठी सुरू करता येतो, परंतु आंधळ्या पहिल्या प्रशासनाला याकडे लक्ष द्यायला वेळ नाही। प्रशासन दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत असून याकडे त्वरित लक्ष देऊन होणारे हाल दूर करावेत अशी मागणी केली जात आहे। तर अशी ही अवस्था झालेली आहे मित्रांनो वैरागड गावची। तर प्रशासनाला एकच विनंती आहे की त्यांनी हे सगळं भयानक वास्तव डोळ्यासमोर ठेवून गावकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न आणि गुराढोरांना पलीकडे शेतकऱ्यांना जाण्यासाठी मेन रस्ता आहे, कुठेतरी प्रशासनाला जाग येणं खूप महत्त्वाचं आहे। बघू शकता सगळं वाहून गेलेलं आहे, इथं पूर्ण पाईपासहित वाहून गेलेलं आहे मित्रांनो। ही अवस्था झालेली आहे पूर्ण वड्यावरच्या पुलाची। इतरत्र पाईप सगळे वाहून गेलेले आहेत, कसलाच रस्ता राहिलेला आहे आणि पाणी 2-3 प्रस पाणी वाहतं या वड्यामुळं। त्यामुळं पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि शेतकऱ्यांना जाण्यासाठी रस्ता सर्व समस्या तयार झाल्या आहेत। हाच तो मेन रस्ता आहे। बघू शकता आपण पूर्ण वाहून गेल्यामुळं कुठलाही पर्याय गावकऱ्यासमोर आणि शेतकऱ्यांसमोर राहिलेला नाही। तरी तलाठी, मंडळाधिकारी, प्रशासनानं या कामे तातडीने येऊन पंचनामा करून याची प्रत्यक्ष दखल घ्यावी, हीच एक गावकऱ्यातून एक आवाज येत आहे सगळा असा आहे।